यायचंय आता झालेल्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच हसमुख चेहरा आणि एक डॅशिंग पर्सनॅलिटी आणि त्याच प्रकारचे फलंदाजीचं प्रात्यक्षिक्रम दाखवलं कालच्या आजच्या या दिवसामध्ये. मी विनंती करेल भावेशजी कांतारिया सरांना की आपण मॅन ऑफ द मॅच टी शर्ट देऊन या ठिकाणी पुरस्कृत आणि सन्मानित करायचंय. मिस्टर स्वप्नील फ्रॉम गौरव विलन जोगेश्वरी. व्हॉट अ नॉक, अप्रतिम खेळाचं प्रदर्शन. नाहीतरी ह्या जयला दे आणि स्टंपिंगची एक विकेट आली आणि ह्याची एक विकेट आली, 2 विकेट आल्या ह्याच्या. एक हा ह्याची स्टंपिंगची विकेट आलेली व्हाईट बॉलला. दुसऱ्याला दे ना, दुसऱ्याला मिळेल. नाही एक विकेट ह्याने ना एक स्टंपिंग घेतली आणि एक विकेट घेतली, 6 रन दिले. ह्याने 4 रन. डीजे संतोष आपणास विनंती आपण व्यासपीठावरती यायचंय. अतिशय चांगलं सुमधुर गीतवादन मागील 2 दिवसामध्ये केलं, त्यांचा या ठिकाणी इथेच स्वागत सन्मान केला जातोय. डीजे संतोष आपण यायचंय व्यासपीठावरती. आपला सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे दीपेजी परब यांच्या हस्ते. डीजे संतोष यांना सन्मानित केलं जाईल. ये संतोष आपण या. आपला अप्रतिम गीत वादन आणि चांगली साऊंड क्लिअरिटी ज्याने दर्शवली असं संतोष यांचा इथेच स्वागत सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच. तसेच ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रसारित केली गेली आणि त्यासाठी आमचे पालघर नवलीवरून या ठिकाणी उपस्थित झालेले पाटील नेटवर्कचे नितेश पाटील यांचा सुद्धा इथेच स्वागत सन्मान केला जातोय सुजितजी मांजरेकर यांच्या हस्ते. अतिशय चांगल्या प्रकारचं लाईव्ह कव्हरेज प्रक्षेपित केलं पाटील नेटवर्क यांच्या माध्यमातून आणि आपण त्यांना पाहू शकता स्क्रीनवरती. या पाटील नेटवर्कचे सर्वेसर्वा नितेश पाटील यांचा इथेच स्वागत सन्मान केला जातोय. आपण सुद्धा व्यासपीठावरती या. राहुल आपण व्यासपीठावरती यायचंय. तसेच रोहित आपण सुद्धा यायचंय त्यांच्या समेत. रोहित आणि राहुल दोघांना विनंती की आपण या. आपला इथेच स्वागत सन्मान केला जाईल. आमच्या या सन्मानाचा स्वीकार करा अशी विनंती करेल. संजू सर तसेच गीता मॅडम यांना विनंती करेल की आपण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं या दोन्ही आमच्या ऑफिशियल्सना ज्यांनी आजच्या दिवसामध्ये अतिशय चांगली भूमिका त्यांनी पार पडली. तसेच कालच्या दिवसामध्ये सचिन सुद्धा या ठिकाणी उपस्थित, त्यांचा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतोय आणि थँक्यू. हॅलो हॅलो हॅलो. सलग 2 दिवस
आणि दोन्ही टीमने जरा समोर यावे. सामनावीर वगैरे काय डिक्लेअर होत नाहीये. आपण सर्वजण काल इथे खेळलात त्याबद्दल तुमचे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि सर्वप्रथम छत्रपती शिवाजीनगर साई सेवा उत्सव समितीने हा कार्यक्रम आयोजित केला. हे क्रिकेट सामने आयोजित केले. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की परिस्थिती काय आहे आणि या परिस्थितीवरती मात करून इतक्या सगळ्या मंडळांना एकत्र बोलवणं आणि सगळ्या गोष्टींना सामोरं जाणं हे खूप छोटी गोष्ट नाही आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना मी विनंती, आपण सर्व खेळाडू आहोत, आपण या आयोजकांसाठी जोरदार टाळ्या वाजवूया. कारण जे शेवटच्या मॅचपर्यंत थांबले होते त्यांनी बरेच अनुभव घेतलेले आहेत काल, त्यामुळे त्यांच्या जोरदार टाळ्या येतीलच. आणि आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे की काल 1:30 वाजेपर्यंत मॅचेस चालल्या आणि लास्टच्या झाल्या असता तर 2:30 वाजलेच असते. आणि हा कार्यक्रम जेव्हा आयोजन करतो हा 2 दिवसाचा कार्यक्रम असतो, परंतु त्याच्या मागे मेहनत जी असते ती खूप महिन्याची असते, दिवसांची असते, सगळ्या गोष्टी असतात. सगळं सोंग आणता येतं, पैशाचं आणता येत नाही. त्यामुळे त्याच्यापासून परमिशन आजकाल मिळत नाही, त्या परमिशन मिळवणं, त्या सगळ्या सेट्स करणं, ह्या बऱ्याच गोष्टी आहे. आणि सर्वात महत्त्वाची भूमिका जी असते, जसं जेवणामध्ये मीठाची गरज आहे तसे हा कार्यक्रम खूप छान करायला आपल्या सूत्रसंचालकाची गरज आहे. आणि खूप छान छान असे त्यांनी आपल्याला सूत्रसंचालन केलं. प्रत्येक खेळाडूचं नाव घेऊन प्रत्येक खेळाडूला वाटतं की चेहऱ्याने कोण कोणाला ओळखत नसतं, आपण राहतो तिथे ओळखत असतो. आणि एकदमच छान प्लेयर असेल म्हणजे आता आमचा सुमित इकडे आहे, सुमित खेळतोच म्हणजे आम्ही सुमितला ओळखतो पार्लेकर, परंतु आता तुमच्यातली पण जोगेश्वरीवाली मुलं आहेत किंवा बऱ्याच ठिकाणची मुलं आली त्यांना ओळखत नसतो, तर त्यांची ओळख इतरांना कशी करून द्यावी हे काम महत्त्वाचं असतं आणि ते काम आपले सूत्रसंचालक करत असतात. मी त्यांना विनंती करते, भरतजी मोरे आपण इथे यावं आणि सर्वांनी खरोखरच जोरदार टाळ्या वाजवाव्या. ज्यांना यांचं सूत्रसंचालन आवडलं त्यांनी फक्त टाळ्या वाजवावं. बिलकुल वाजवू नये. मला आवडलं नाही वाटतं. आणि त्यांनी बरेच मोठमोठे डायलॉग मारले. आम्ही राजकारणात बरेच मारत असतो, परंतु लोकांना आवडणारे सगळे हे मारत असतात डायलॉग. त्यामुळे सगळ्यांनी ऐकायचं का बरं पुन्हा. मला माहिती आहे मी एक कबड्डी राष्ट्रीय खेळाडू आहे, त्यामुळे जेव्हा आपल्याला प्राईज घ्यायचं असतं आम्ही पण इथेच असायचो, ह्या नाही फक्त हेगडेवारला असायचो. तर असं वाटायचं की अरे यार ह्यांचं काय चाललंय आहे, परंतु आता कोणी राजकारणी बोलत नाही, सगळे खेळाडूच बोलत आहेत. त्यामुळे सगळ्यांनी जोरदार एकदा यांच्यासाठी टाळ्या वाजवाव्या आणि पुन्हा विनंती आहे की आपण पुन्हा एकदा ते बोलून दाखवावं. येस सर, थँक्यू. आणि तुमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन मी पुन्हा एकदा तेच स्लोगन तुमच्यासमोर सादर केले. थँक्यू डुजे. या दुनियेमध्ये थांबायला वेळ कुणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला. अफाट अशा मैदानी तू ऐशी वेळोवेळी, डाव तुझा येतात जमविशी जपून आपुली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे डबला यष्टीरक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना जर चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि चपळ जो तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला, जो हुकला तो संपला. येस, अजून एक एका व्यक्तीचं मी थँक्स म्हणेल. आज रोहित चव्हाण या ठिकाणी नाही आहेत, त्यांनी थँक्यू डुजे. रोहित चव्हाण या ठिकाणी नाही आहेत, त्यांचा सुद्धा उल्लेख करेल, त्यांनी आम्हाला या ठिकाणी संधी दिली. तसेच आमचे एक मित्र आहेत स्वप्नील फ्रॉम साई सिद्धी, त्यांचा सुद्धा उल्लेख करेल. आमचे सपोर्ट आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. अनेक वेळा आमच्या पार्टीशी सातत्यानं उभे असतात. आता नाही आहेत, मगाशी ओपनिंगच्या भूमिकेमध्ये स्वप्नील, त्यांना सुद्धा थँक्स बोलेल. या स्पर्धेच्या माध्यमातून आज मला या ठिकाणी संधी मिळाली आणि आज पुन्हा एकदा त्यांच्यासमोर पेश होत असताना मला खरोखर आनंद होतोय, कारण हे माझे मित्र आहेत आणि आज मित्रांच्या समोर समालोचन करत असताना आज त्यांनी पुन्हा एकदा पाहिलंय. थँक्यू स्वप्नील अँड थँक्स ऑल टीम मेंबर्स, ऑल प्लेयर्स जे मला ज्ञात आहेत आणि ज्ञात नाहीत. हे आमचे मित्र आहेत जे आम्हाला नेहमीच प्रमोट करत असतात. स्वप्नील थँक्यू. आणि आता खूप छान छान बोललात. आता ह्या दोघांसाठी ओके, मंजिलें उनको ही मिलती है, मंजिलें उनको ही मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों में कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों में उड़ान होती है. चला जोरदार टाळ्या.
आणि यांच्या या स्वप्न पूर्ण करण्यासाठी यांच्या मित्रांनी सगळ्यांनी जेवढ्या जणांनी आपल्याला मदत केली त्या सगळ्यांचे खूप खूप आभार. विलेपार्ले पोलीस स्टेशनचे आभार, स्थानिक इकडच्या राहणाऱ्या सर्व बिल्डिंगवाल्यांचे आभार, ज्यांनी कॉल केला पोलिसांना त्यांचे पण आभार. कारण विरोधक नसल्याशिवाय आपल्या विजयाची आपल्याला जी आत्मीयता मिळते, त्याचा आपल्याला कॉन्फिडन्स येतो, तो मिळत नाही. पुढच्या शनिवार रविवारी पुन्हा इथे क्रिकेटचे सामने होणार आहेत. त्यांना पण आमच्या मंडळातर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. डेकोरेटर सुरेश काका, विनंती आपण सुद्धा व्यासपीठात यायचंय. डेकोरेटर सुरेश काका आपण या. डेकोरेटर सुरेश काका आपणास सुद्धा विनंती. आणि एक खेळाडूनो जरा म्हणाल तुम्ही की ताई सारख्या सारख्या काय बोलतात, सुरेश दादांबद्दल मला खूप मनापासून बोला असं वाटतं. स्पर्धा आयोजन करण्यासाठी जसे सूत्रसंचालन शेवटचे बरोबर असतात, तर त्याची पहिली पायरी हे सगळं ऑडिटोरियम आपण जे बनवतो हे आपल्याला डेकोरेशनची गरज असते. ही व्यक्ती अशी आहे ना की त्या आपण काय करतो आयोजनाच्या वेळेस अगोदर विचारतो की बजेट काय आहे, बरोबर ना? कारण मला वाटतं आपण टीम आहे म्हणजे आपण आयोजक आहोत, मंडळ आहे म्हणजे आपण आयोजक आहोत. तर ही व्यक्ती अशी आहे ना, ते त्यांना बजेट विचारायची गरज नाहीये. त्यांना फक्त काम कधी करायचंय तारीख विचारतात, फक्त तारीख. कारण त्यांना फक्त तिकडच्या सर्व मंडळांचे आधारस्तंभ आहेत आमचे सुरेश भाऊ, आणि आम्हाला खूप खूप त्यांची मदत होत असते नेहमी. आणि म्हणतात ना पडद्याच्या पाठचे कलाकार, तसे सुरेश दादा तुम्ही आहात. सगळ्या मंडळांच्या वतीने तुमचे देखील खूप खूप आभारी आहोत आम्ही. धन्यवाद. थँक्यू 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 थँक्यू. यस, आणि आता आपण मुख्य पारितोषिक वितरणाकडे जाणार आहोत, ज्या ठिकाणी घोषित केलं जाणार आहे. साई सेवा उत्सव समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव नाईक उर्फ DN नाईक यांचं या स्पर्धेच्या वतीने आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो, ज्यांनी सहकारी भूमिका या ठिकाणी निभावली आमची आणि खरोखरच अतिशय चांगली साथ लाभली. तसेच तेजल मांजरेकर मॅडम या ठिकाणी उपस्थित होत आहेत. ऑर्गनायझर सुजित मांजरेकर यांच्या मातोश्री आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत आहे या छत्रपती शिवाजीनगर चषक 2021 स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. आपण लगेचच पारितोषिक वितरणाकडे वळतोय आणि या स्पर्धेमधील सर्वप्रथम पहिलं पारितोषिक दिलं जात आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, आणि त्याचा किताब जाईल या ठिकाणी ज्याने अतिशय चांगला परफॉर्मन्स दिला आणि आपल्या खेळाचं प्रात्यक्षिकरण दाखवत असताना दर्जेदार खेळाचं प्रदर्शन घडवलं. एनी गेसेस कोण असेल सर्वोत्कृष्ट गोलंदाज? यस, चेतनने सुद्धा चांगली गोलंदाजी हाताळली, परंतु सर्वोत्कृष्ट गोलंदाजा मान जातोय मिस्टर जयू फ्रॉम गौरव 11 जोगेश्वरी. जयू यायचंय. हेमंत सावंत आपण हा पुरस्कार देण्यासाठी पुढे यायचंय. महिंद्रा अँड महिंद्रामध्ये दीपेश परब यांच्या समवेत खेळताना आपण पाहिलं असेल. या कंपनीसाठी हा खेळ करताना पाहायला मिळतो तो जयू ठरतोय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. हेमंत सावंत यांच्या हस्ते त्याला सन्मानित केलं जातंय, हा पुरस्कार देऊन पुरस्कृत केलं जातंय. वेल प्लेड जयू.
त्यानंतर या पुढील पुरस्कार सर्वोत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट आणि हा पुरस्कार जातोय ज्याने अक्षरशः या स्पर्धेमध्ये गोलंदाजावरती तुटून पडला होता आणि कॉन्फिडेंटल फटकेबाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. विनंती करेल अजयजी पडवल आपण पुढे यायचंय आणि आपल्या हस्ते हा पुरस्कार देऊन सन्मानित करायचंय, पुरस्कृत करायचंय आणि या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय. एनी गेसेस? Yes, no doubt about it. The one and only, none other than Mr. Swapnil from Gaurav Vilan Jogeshwari. What a fantastic knock in final and entire tournament. अजयजी पडवळ यांच्या हस्ते हे सर्वोत्कृष्ट फलंदाज पारितोषिक देऊन सन्मानित केलं जाते, पुरस्कृत केलं जाते. सुनील मांजरेकर, सुनीलजी मांजरेकर आपण व्यासपीठावरती यायचंय. सुनीलजी मांजरेकर आपणास विनंती, आपण व्यासपीठावरती या. सुनील मांजरेकर सर आपण या, आपणास विनंती, आपण व्यासपीठावरती यायचंय. तदनंतर यस आणि या पुढील पुरस्कार मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर आणि याचा हकदार आहे ज्याने सर्वोत्कृष्ट खेळ दर्शवला आणि सेमीफायनल सारख्या सामन्यामध्ये 4 धावांना डिपेंड केलं. येस, वन अँड ओनली मिस्टर अवधूत फ्रॉम साई सिद्धी ठरतोय मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर किताबाचा मानकरी. मी विनंती करेल तेजल मांजरेकर मॅडम तसेच गीता झगडे मॅडम की आपण मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी देऊन सन्मानित करायचंय मिस्टर अवधूत याला. ज्या प्रकारची चपळाई दाखवली, ज्या प्रकारचं पदलालित्य होतं, ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली, या सर्वांना पाहता हा ठरलाय सर्वोत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेमधील. तदनंतर यापुढील पुरस्कार आणि या द्वितीय पारितोषिकाकडे आपण वळतोय. तत्पूर्वी मी विनंती करेल सर्व साई सेवा उत्सव समितीचे बाळ कार्यकारी तर सर्वांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती या. आपल्या हस्ते द्वितीय पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे जे गेली 2 दिवस अतोनात या ठिकाणी मेहनत करताना पाहायला मिळाले. सर्व बाळ कार्यकर्ते आणि त्यांना बोलवण्यात येते आणि त्यांच्या हस्ते ते द्वितीय पारितोषिक दिले जाईल आणि मी त्या संघाच्या कॅप्टनला तसेच संघाला सुद्धा विनंती करेल की आपण यायचंय. टीम साई सिद्धी या आपण हे द्वितीय पारितोषिकाचा चषक आणि कॅश प्राइज घेण्यासाठी यायचंय. मित्रांनो, जरी शेवटच्या सामन्यामध्ये हरला असला तरी सुद्धा ज्या प्रकारचं प्रदर्शन तुम्ही दाखवलंय त्याच्यासाठी पण एक वेगळी धमक लागते आणि तो खेळ तुम्ही दर्शवला, दाखवला, त्याबद्दल तुमचं सुद्धा मनापासून कौतुक. सुमित यायचंय, सुमित यायचंय. यस सुमित आपण यायचंय. यस सुमित यायचंय. यस थँक्यू.
थँक्यू. जय. साई सेवा उत्सव समिती आयोजित छत्रपती शिवाजीनगर चषक 2021 या स्पर्धेतील आजचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामधील अतिशय शेवट चांगला होत असताना आपण पाहतोय. याचसाठी केला होता का टास शेवट गोड व्हावा आणि शेवट खरोखरच गोड होताना पाहायला मिळतोय. सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. आणि तदनंतर या स्पर्धेतील तसेच या स्पर्धेसाठी आयोजनाच्या भूमिकेमध्ये सर्वप्रथम आपण पाहिलं असेल दीपेशजी परब असतील, सुजित मांजरेकर, सिद्धार्थ रहाटे, अजय पडवळ, हेमंत सामंत, सुनील मांजरेकर आणि संपूर्ण टीम ज्यांनी अतोनात मेहनत घेतली त्या सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय की आपण इतक्या चांगल्या प्रकारची स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली. तसेच प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी संधी दिलीत खेळण्याची. तसेच जयंत मांजरेकर सर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. आपणास विनंती की आपण व्यासपीठावरती यायचंय आणि या सर्वांच्या मेहनतीला कुठे ना कुठेतरी वाव मिळाला आणि म्हणूनच ही स्पर्धा इतक्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पडली गेली. पुन्हा एकदा सर्व व्हॉलेंटियर्स, प्रेक्षक वर्ग, अंपायर्स, युट्यूब, डिजिटल टीम, स्क्रीन आणि मंडप डेकोरेटर्स, डीजे साऊंड मास्टर, आमचे साथी समालोचक, त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो या स्पर्धेसाठी. आपण यशस्वी करण्यामागे हातभार लावला त्याबद्दल. आणि या स्पर्धेतील शेवटचं आणि सर्वप्रथम ज्या चषकासाठी प्रत्येक संघ या ठिकाणी येऊन भिडला, तब्बल 16 संघ एकमेकांसमोर दोन हात करताना पाहायला मिळाले. आणि येस, आणि विनंती असेल सर्वप्रथम ज्या वेळेला बोलवलं जाईल तेव्हा कॅप्टननी व्हाईस कॅप्टन फक्त दोघांनी यायचंय. आणि तदनंतर दोन फक्त व्हाईस कॅप्टननी कॅप्टन किंवा अन्य कोणताही खेळाडू चालेल, दोघांनी यायचंय. पहिलं फोटोशूट केलं जाईल स्टेज छोटा असल्या कारणाने, तदनंतर पूर्ण टीमने यायचंय. तर येस, द विनर इज छत्रपती शिवाजीनगर चषक 2021 या स्पर्धेचा मानकरी ठरलाय टीम गौरव विलन जोगेश्वरी. जोरदार टाळ्या. अप्रतिम खेळाचं प्रदर्शन अल्पेश असतील, स्वप्नील असतील, गोलंदाजीमध्ये ज्या प्रकारचं धमक दाखवली संपूर्ण टीमने त्या बळावरती विजेतेपदावरती मोहर लगावत असताना पाहायला मिळतो गौरव विलन जोगेश्वरी हा संघ. थँक्यू टुडे. अशा प्रकारे ही स्पर्धा साई सेवा उत्सव समिती आयोजित छत्रपती शिवाजीनगर चषक 2021 ही स्पर्धा या ठिकाणी समाप्त होते. संपूर्ण मान्यवरांचा पुन्हा एकदा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपण आलात या ठिकाणी शुभाशीर्वाद दिलेत, तसेच खूप सहकार्य तुमचं लाभलं त्याबद्दल. आणि आयोजन कमिटीचा सुद्धा मनापासून आभार. आणि ही स्पर्धा या ठिकाणी संपली असं जाहीर करतो. शेवटची विनंती असेल डीजेला की एक सॉन्ग होऊन जाऊ द्या, ज्या गाण्यावरती या ठिकाणी हे सर्व खेळाडू नाचतील आणि आपण या स्पर्धेचा शेवट करणार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. येस, कम ऑन डीजे.